नमस्कार मंडळी, एओसे मराठी या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला कधी असं जाणवलंय का की सकाळी दररोज अंथरुणातून उठल्यावर तुमचं शरीर पूर्वीसारखं हलकं वाटत नाही? तुमची पहिली पावलं हळू पडतात, तुमचे गुडघे असे ताठ होतात जणू त्यांना चालायचंच नाहीये. तुम्हाला काही सेकंद थांबावं लागतं, कधी कधी तर बसावंही लागतं आणि त्यानंतरच तुम्ही पुन्हा चालू शकता. खुर्चीवरून उठताना तुमचे हात आपोआप आधारासाठी काहीतरी शोधतात आणि फक्त काही पायऱ्या चढतानाही तुमच्या गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना होतात. हे दररोजच घडतं आणि हळूहळू ते सामान्य वाटू लागतं. एक अशी गोष्ट जी आपण स्वीकारतो पण स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, हे खरंच वाढत्या वयाचा परिणाम आहे की तुमचं शरीर नकळतपणे असा संदेश देत आहे की त्यांच्या कोणत्याही अत्यावश्यक गोष्टीची कमतरता आलेली आहे. मी भेटलेल्या बहुतेक लोकांना, विशेषतः 60 ते 80 वयोगटातील लोकांना वाढत्या वयाची भीती वाटत होती. त्यांची भीती खरी असते ती आपलं स्वातंत्र्य गमावण्याची. अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठीही त्यांना आपल्या मुलांवरती अवलंबून राहायचं नसतं. त्यांची एकच इच्छा असते की ते स्वतःच्या पायावरती चालू शकतील, उभे राहू शकतील आणि दैनंदिन कामही करू शकतील. पण वास्तव वेगळंच आहे. अनेक लोक सामान्य जीवन जगण्यासाठी वेदनाशामक औषधांवर अवलंबून राहतात, पण काही जण सांध्याच्या शस्त्रक्रियेच्या नुसत्या उल्लेखानच घाबरून जातात आणि अनेक जण वेदनेच्या भीतीनं हळूहळू आपली हालचाल कमी करतात. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ही भीती केवळ वेदनेमुळेच नाही, तर शरीर जेव्हा पूर्वीसारखा आधार देत नाही तेव्हा येणाऱ्या असहाय्यतेच्या भावनेतून. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो लोकांना समजत नाही. सांधेदुखी केवळ वाढत्या वयाचा परिणाम नाही. वय हे एक कारण असू शकतं, पण ते एकमेव कारण नाही. कालांतरानं जेव्हा शरीराला आवश्यक पोषक तत्वांची कमतरता भासते तेव्हा हाडे कमकुवत होऊ लागतात, सांधे कोरडे पडतात आणि शरीराची बरी होण्याची क्षमता कमी होते. दरवाजा अगदी थोड्याशा दाबामुळे ही वेदना आणि अस्वस्थता येऊ शकते. आपल्या सांध्याची तुलना दरवाजाच्या बिजागिरीशी करा. जर त्या झडपेला योग्य तेल मिळाले नाही तर ते हळूहळू शोनमध्ये अडकते आणि झिजते. आपलं शरीर अगदी याच तत्वावरती काम करतं. पण एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, बहुतेक वेळा लोक वेदना कमी करण्यावर लक्ष केंद्रित करतात पण शरीराला आतून पोषण देण्यास विसरतात. वेदना झाल्यावर ते औषध घेतात आणि आराम मिळाल्यावर पुन्हा आपल्या जुन्या सवयींकडे परत जातात. या अस्थिरतेमुळे दीर्घकाळात समस्येचं निराकरण होऊ शकत नाही. ही सर्वात मोठी चूक ही नाहीये की त्यावर कोणताही उपाय नाही, तर चूक ही आहे की आपण दररोजच्या पोषणाच्या पायाकडे दुर्लक्ष करतो. या कालांतराने हाडं आणि सांध्याचं आरोग्य ठरवतं. आज मी कोणती गुंतागुंतीची किंवा महागडी पद्धत सांगणार नाही. हे महागड्या औषधांबद्दल किंवा दुर्मिळ आयात केलेल्या खाद्यपदार्थांबद्दल नाही. खरं तर उपाय अगदी जवळ आहे. प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरामध्ये आढळणारे फक्त 3 सोपे घटक जर योग्य आणि नियमित वापरले गेले तर शरीराला आतून नैसर्गिक आधार देऊ शकतात. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की हा उपाय क्लिनिकमधून सुरू होत नाही, तर तुम्ही दररोज खात असलेल्या भाकरीतूनच सुरू होतो. जर तुम्हाला तुमच्या सांध्यांची काळजी घेण्याचा एक सुरक्षित आणि चिरस्थायी मार्ग खरोखर समजून घ्यायचा असेल तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका, कारण पुढे व्हिडिओमध्ये तुमच्या आरोग्याबद्दलचा तुमचा विचार बदलू शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे मखाणा. सांधे आणि झोपेसाठी एक हलका पण मजबूत पाया. मी तुम्हाला ज्या 3 घटकांबद्दल सांगणार आहे त्यापैकी मखाना हा एक असा घटक आहे ज्याला अनेकदा कमी लेखलं जातं, पण तो प्रत्यक्षात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. विशेषतः 50 ते 80 वयोगटातील लोकांसाठी उष्ण पदार्थाच्या विपरीत मखाण्याचा प्रभाव सौम्य असतो, जो शरीराला आराम आणि संतुलन देतो. हे महत्त्वाचे आहे कारण जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं शरीरामध्ये असंतुलन होण्याची शक्यता वाढते. विशेषतः हाडे आणि सांध्याच्या पातळीवर मखाणा शरीराला आतून शांत करतो आणि त्यामुळे जडपणा आणि पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत. जसं जसं आपलं वय वाढतं तशी तशी पचनसंस्था आपली शक्ती गमावते, त्यामुळे हलके आणि सहज पचणारे पदार्थ निवडणं महत्त्वाचं ठरतं. जेव्हा शरीराला संतुलित आणि नैसर्गिक पोषण मिळतं तेव्हा सांध्यांवरील दाब कमी होतो, ज्यामुळे सूज किंवा अंतर्गत असंतुलनापासून आराम मिळतो. तेव्हा मखाण्याचा एक सर्वात मोठा फायदा म्हणजे जो वनस्पती आधारित प्रोटीन पुरवतो, जे स्नायूंचं वस्तुमान टिकवण्यासाठी आवश्यक आहे. जेव्हा स्नायू कमकुवत होतात, विशेषतः पायांमधील, तेव्हा दाब सांध्यावर येतो, ज्यामुळे गुडघा आणि नितंबामधील वेदना वाढू लागतात. मखाणा शरीराला स्थिरता देतो, सांध्यांना चांगला आधार देतो आणि त्यांना सुरळीतपणे कार्य करण्यासही मदत करतो. मखाण्यामध्ये नैसर्गिक कॅल्शियम देखील असतं, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतं, विशेषतः इतर पोषक तत्वांसोबत घेतल्यास. पण मखाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा झोपेवर होणारा सकारात्मक परिणाम. अनेक वृद्ध लोकांना झोपेच्या समस्यांचा त्रास होतो, जसं की गाढ झोप न लागणं, वारंवार जाग येणं
आणि रात्रीची झोप पूर्ण न होणे, थकवा जाणवणे. जेव्हा झोप अपुरी असते तेव्हा शरीराला विश्रांती घेण्यासाठी आणि स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत आहे आणि याचा थेट परिणाम सांध्यावर होतो. योग्य विश्रांती अभावी सांधे अधिक ताठर आणि कमी लवचिक होतात. जर कमळाच्या बियाचं नियमितपणे आणि योग्य प्रमाणामध्ये सेवन केलं तर त्या गाढ आणि अधिक स्थिर झोपेसाठी मदत करू शकतात, ज्यामुळे एकूणच तुमचं आरोग्य सुधारतं. शरीर नैसर्गिकरित्या स्वतःला बरं करू लागतं. या गोष्टीकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. निरोगी सांध्यासाठी केवळ योग्य आहारच नाही तर पुरेशी झोपही आवश्यक आहे. आणि मखाणा हा त्या दुर्मिळ घटकांपैकी एक आहे जो तो एकाच वेळी या दोन्ही गोष्टींना आधार देतो. तीळ हे नैसर्गिक कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे. एकदा का मखाणा शरीराला आतून शांत आणि संतुलित करतो की पुढची पायरी म्हणजे हाडांसाठी एक मजबूत पाया तयार करणं, आणि इथे तीळ महत्वाची भूमिका बजावतात. हा काही नवीन किंवा विपरीत पदार्थ नाहीये, तर तो फार पूर्वीपासून भारतीय आहाराचा एक भाग आहे. दुर्दैवानं अनेक लोकांना त्याचं पौष्टिक मूल्य, विशेषतः हाडे आणि सांध्यासाठी असलेलं त्याचं महत्त्व पूर्णपणे समजत नाही. हाडे मजबूत करणं आणि त्यांची ताकद टिकवून ठेवणं ही तिळाची मुख्य भूमिका आहे. वयाच्या 50 वर्षांनंतर हाडांची घनता हळूहळू कोणत्याही स्पष्ट लक्षणाशिवाय कमी होऊ लागते. सुरुवातीला कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही, पण कालांतराने हाडं कमकुवत होतात आणि अगदी सामान्य हालचाली करतानाही ते जाणवू लागतं. यामुळेच अनेक लोकांना चालताना, उठताना, बसताना किंवा पायऱ्या चढताना वेदना होतात. जेव्हा हाडांचा पाया कमकुवत होतो तेव्हा सांध्यावरील दाब वाढतो. तीळ हे नैसर्गिक कॅल्शियमचा एक अतिशय समृद्ध स्रोत आहे, पण त्याचे फायदे केवळ कॅल्शियम पुरतेच मर्यादित नाहीयेत. त्यात झिंक, कॉपर देखील असतं. ही दोन्ही खनिज संयोजी ऊतींच्या कनेक्टिव्ह टिश्यू दुरुस्तीसाठी आणि त्यांना मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे. जेव्हा सांध्याभोवतीच्या ऊतींना चांगलं पोषण मिळतं तेव्हा सांधे अधिक स्थिर आणि लवचिकपणे कार्य करतात. जेव्हा लोक केवळ कॅल्शियमच्या सेवनावरती लक्ष केंद्रित करतात तेव्हा ते अनेकदा या पैलूकडे दुर्लक्ष करतात. मी माझ्या रुग्णांना नेहमी एक महत्त्वाची गोष्ट सांगते की केवळ कॅल्शियमचं सेवन करणं पुरेसं नाही, शरीर ते कसं शोषून घेतं ते अधिक महत्त्वाचं आहे. केवळ सप्लिमेंट्सवर अवलंबून राहण्याऐवजी तिळासारख्या नैसर्गिक स्रोतामधून मिळणारे कॅल्शियम शरीराद्वारे अधिक सहज आणि प्रभावीपणे वापरलं जातं. संतुलित आहारासोबत घेतल्यास शरीर ते अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेतं. तुम्ही पाहिलं असेल, भारतातील अनेक ग्रामीण भागामध्ये वृद्ध लोक आजही त्यांच्या रोजच्या आहारामध्ये तिळात मिसळलेलं थोडंसं तूप खातात. त्याला उपचार न मानता त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग मानतात. पण ही साधी आणि नियमित सवय त्यांना दीर्घकाळ मजबूत हाडे आणि निरोगी सांधे टिकवून ठेवण्यास मदत करते. हाच धडा आपण आत्मसात केला पाहिजे. गुंतागुंत नव्हे तर योग्य आणि सातत्यपूर्ण सराव हीच गुरुकिल्ली आहे. सूज कमी करण्यासाठी आणि सांध्यांना वंगण घालण्यासाठी जवळ हा एक महत्त्वाचा घटक आहे. मखाणा शरीराचा समतोल साधतो. तीळ हाडांचा मजबूत पाया तयार करतात. आणि आता आपल्याला आणखी एक महत्त्वाच्या घटकाची गरज आहे, ज्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. सांध्यांना वंगण घालणं आणि सूज शांत करणं हीच भूमिका जवस बजावते. एक लहान बी आहे, पण तिच्यामध्ये लपलेली पोषक तत्व अत्यंत फायदेशीर आहे. ज्यांना सांधेदुखी, सौम्य वेदना किंवा हालचाल करण्यास अडचण येते त्यांच्यासाठी जवसाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील ओमेगा 3 फॅटी ॲसिड, जे एक चांगलं फॅट आहे आणि शरीरातील संतुलन राखण्यास मदत करते. जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं शरीरामध्ये सौम्य पण सततची सूज निर्माण होत असते, जे आपल्याला अनेकदा लक्षात येत नाही. ही लपलेली सूज हळूहळू सांध्यांना करते आणि त्याची लवचिकता कमी करते. चालताना वेदना होतात. जवसातील ओमेगा 3 हळूहळू सूज कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे सांध्यांची हालचाल अधिक सहज होते. शिवाय जवसामध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस देखील असतात, जे दोन्ही हाडांच्या संरचनेसाठी आवश्यक खनिजे आहेत. मॅग्नेशियम शरीराला कॅल्शियमचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यास मदत करते, तर फॉस्फरस हाडांची ताकद टिकवून ठेवण्यास हातभार लावतो. जेव्हा हे घटक तिळाच्या बियांमधील कॅल्शियम सोबत एकत्र येतात तेव्हा शरीर केवळ एकाच पोषक तत्वांवरती अवलंबून न राहता हाडे आणि सांध्यासाठी संतुलित आणि सर्वांगीण आधार मिळवतं. मी अनेकदा पाहिलं की बरेच लोक नियमितपणे कॅल्शियम घेतात आणि आपल्या आहारावरती लक्ष ठेवतात, तरीही त्यांचे सांधे दुखणे पूर्णपणे कमी होत नाही. याचं कारण कॅल्शियम प्रभावी नाही असं नाही, तर शरीरामध्ये सूज कमी करण्यासाठी, सांध्यांची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असते. हे केवळ कॅल्शियम निरोगी सांधे टिकवून ठेवू शकत नाही. विशेषतः तर त्यांच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिडची कमतरता असेल तर जवस हा या पोषक तत्वांचा घटक आहे, ज्याची अनेकदा कमतरता असते. तिळाच्या बिया आणि कमळाच्या बियांसोबत योग्य आणि नियमितपणे सेवन केल्यास ते केवळ सूज कमी करण्यास मदत करत नाही, तर कालांतराने सांध्याची हालचाल देखील सुधारते.
हा काही तात्काळ उपाय नाही, परंतु जर तुम्ही सातत्याने याचं पालन केलं तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन लहान-सहान हालचालींमध्ये फरक जाणवू लागेल. एकदा का तुम्हाला प्रत्येक घटकाची भूमिका पूर्णपणे समजली की पुढची पायरी तितकीच महत्वाची आहे, योग्य तयारी आणि वापर. बऱ्याच लोकांकडे उत्तम साहित्य असतं, पण ते त्याचा योग्य वापर करत नसल्यामुळे त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाही. सर्वप्रथम कमळाच्या बिया, तिळाच्या बिया आणि जवसाच्या बिया मंद आचेवरती सुमारे 2 ते 3 मिनिटं वेगवेगळ्या वेळी हलक्या भाजून घ्या. जास्त वेळ भाजण्याची गरज नाही. जेव्हा तुम्हाला हलका तडतडण्याचा आवाज आणि नैसर्गिक सुगंध येईल तेव्हा तुम्हाला ते समजून जाईल ते पुरेसे आहे. या प्रक्रियेमुळे ओलावा कमी होतो आणि चव टिकून राहते. भाजल्यानंतर सर्व साहित्य पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम असतानाच दळल्यास वाफेमुळे मिश्रण लवकर खराब होऊ शकतं. थंड झाल्यावर त्यांचा नैसर्गिक पोत टिकवून ठेवण्यासाठी ते खूप बारीक न करता मध्यम जाडसर दळा. त्यानंतर ते हवाबंद डब्यात ठेवा. कोरड्या जागी ठेवा आणि 10 ते 15 दिवसाच्या आत वापरा. जास्त भाजणं, गरम असताना सदळणं किंवा जास्त प्रमाणामध्ये बनवणं यांसारख्या चुकांमुळे पौष्टिक गुणवत्ता कमी होऊ शकते. योग्य प्रकारे तयार केल्यास योग्य वापरामुळेच खराब फरक पडतो. प्रत्येक पोळीसाठी या मिश्रणाचा सुमारे 1 चमचा पुरेसा आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की जास्त वापरल्यानं जास्त फायदे मिळतील, परंतु प्रत्यक्ष पोषणात नेहमीच संतुलनाची आवश्यकता असते. जास्त सेवन केल्यानं विशेषतः वृद्धांमध्ये जडपणा येऊ शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट हे 45 ते 60 दिवस नियमितपणे घेणं हा काही झटपट उपाय नाही. हे शरीराला आतून पोषण देण्याची प्रक्रिया आहे. हवामानानुसार तुम्ही थोडे बदल देखील करू शकता. उन्हाळ्यामध्ये तुम्ही प्रमाण कमी करू शकता किंवा एक दिवस आड हे घेऊ शकता. जर तुम्हाला ग्लुटेनची अलर्जी असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी बाजरीचं किंवा बार्लीचं पीठ वापरू शकता. त्यामुळे ते पचायला सोपं जातं. दुसरा एक छोटा पण प्रभावी घटक म्हणजे तूप. योग्य प्रमाणामध्ये तुपाचा वापर केल्यानं शरीराला जीवनसत्व शोषून घेण्यास मदत होते आणि सांध्यांना नैसर्गिकरित्या वंगण मिळतं. पोळीवर तुपाचा पातळ थर लावल्यानं केवळ चव वाढत नाही तर पोषक तत्वांचा चांगला वापर होण्यासही मदत होते. तसेच काही साध्या जीवनशैलीच्या सवयी अंगीकारा, जसं की दररोज हलकं चालणं, सकाळी सूर्यप्रकाश घेणं आणि पुरेसं पाणी पिणं. जेव्हा या सर्व गोष्टी एकत्र येतात तेव्हा शरीरामध्ये हळूहळू सकारात्मक आणि कायमस्वरूपी बदल होऊ लागतात. इथं मी तुम्हाला क्षणभर थांबून विचार करायला सांगू इच्छिते. सांधेदुखी, सकाळी येणारा ताठरपणा, उभं राहण्यास किंवा पायऱ्या चढण्यास होणारा त्रास हे तुमचं नशीब नाहीये, ते तुम्हाला सक्तीनं स्वीकारावं लागलंय. तुमच्या शरीरामध्ये बरं होण्याची क्षमता अजूनही आहे. जर त्याची योग्य काळजी घेतली तर तुम्ही पुन्हा आत्मविश्वासानं चालू शकता, वेदनांशिवाय पायऱ्या चढू शकता आणि कोणावरही अवलंबून न राहता स्वतःची काळजी घेऊ शकता. तुमचं महत्वाचं वय नाहीये, तर तुम्ही दररोज तुमच्या शरीराचं पोषण कसं करता हे आहे. औषध घेणाऱ्या प्रत्येकाला दीर्घकाळ टिकणारी सुधारणा अनुभवता येत नाही. औषधं तात्पुरती वेदना कमी करू शकतात, परंतु मजबूत पोषणाचा पाया नसल्यास समस्या उद्भवते. या उलट जे लोक त्यांच्या आहारामध्ये आणि दैनंदिन सवयीमध्ये छोटे बदल करतात त्यांना अधिक स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारा सुधारणा अनुभवायला मिळतो. हा व्हिडिओ तुमच्या पालकांसोबत, कुटुंबातील सदस्यांसोबत किंवा सांध्यांच्या समस्येशी झुंजणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू शकता. दररोज असेच आरोग्यविषयक व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.